नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज 11 वाजता सुरुवात केली व्हिडिओला. सकाळची काम आवरली आणि आज मंगळवार, मला उपवास आहे. केस वगैरे धुतलेत, बऱ्यापैकी सुकलेले आहेत पण ओलेच आहेत. काय होते, बाहेर गेलं का आता खूप जास्त हवा लागती आणि घरात आलं का थंडी पण वाजते आणि हवा सध्या खूप चालू आहे. बराच वेळ बाहेरच बसले होते, पोरं होती. ऋतू गेला सकाळी शाळेत, छकुलीन ते होते. तर छकुलीचे वायर होते तर त्यांच्या संगच बोलत बसले होते बराच वेळ. हा, तर सईची कॅप पहा. मामाने आले, दाखव ना त्यांना, नाही घालून दाखव ना. तर पहा कशी दिसती सईला कॅप. ऋतूची कॅप आहे आपल्या. तर आता सईला पण येते, ती ऋतूची लहानपणीची. बरं बरं, सईचीच आहे. भात करायचा आहे उपवासाला. सकाळी एक ॲपल खाल्लंय, भूक लागलेली आता बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळं म्हटलं आता ना वरई करते पहिले. तर चला तुम्हाला पण दाखवते. ना मी इथं घेतलंय वरईचा भात करायला उपवास म्हणून. खिचडी बरेच दिवस झालं नाहीच करत. आता त्याचे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण केले. कापून पण टाकतात, पण मग मी आज म्हटलं चला वाटून टाकाव जरा वेगवेगळं. तसं कापून पण मी भरपूर वेळा केलेले आहे. तर तेल जरा जास्तच झालं माझ्याकडून. अगोदर काय करतात, काय बिना तेलाच असं हे करून घेतात, पण मी आज तेल टाकूनच भाजून घेताना चांगले आता भाजून घेते. आणि मग हे जे बारीक केलेलं वाटण आहे ना ते त्याच्यात टाकते. आणि बटाटा पण मी सहजासहजी टाकत नाही, पण मला आज वाटलं की बटाटा टाकाव, कारण कापून मिरचीत केलेलं आहे ना ते, सॉरी वाटून मिरचीत केले म्हणून. नाही तर कापून मिरचीत एवढा बटाटा छान नाही लागत, पण वाटून याच्यात बटाटा छान लागतो. तर आता बटाटा पण मी टाकलाय आणि परत चांगलं एकदा सगळं मिक्स करून घेते. मसाला म्हणजे कसं सगळ्या याला असं चांगलं भिनन वगैरे आणि चांगला लागन बुवा भात. आणि ना कापून पेक्षा ना वाटून मिरचीत खरंच भात एकदम टेस्टी आणि छान लागतो. आणि जरा झणझणीत झाला ना, थोडावर का लई नाही, कारण मलाच नंतर त्रास होतो लई तिखट वगैरे घालं का. तर आता याला ना बऱ्यापैकी जरा पाणी लागतं, तर जेवढं पाणी हवं तेवढं टाकलं. मीठ पण टाकलंय मी आता चवीनुसार लगेच. आणि आता थोडस मिक्स करून घेते आणि शिजून देते. उलट खिचडीपेक्षा आहे ना मला आजकाल भातच जास्त आवडायला लागलेला आहे. आणि 15 ते 20 मिनिटात म्हणजे वाफेवरती जरा झाकण पण ठेवते. तर बघा शिजलेलं आहे छान. आणि याच्यातला ना थोडा मी ऋदूला पण ठेवला आणि सईला उठल्यावरती म्हटलं ती पण खाईन म्हणून. तर चला आता गरमागरमच हा भात खायला छान लागतो, थंड पडले एवढा छान लागत नाही. तर चला आता घेते वाढून जेवायला. तर रेडी आहे वरईचा भात गरम गरम. तर ना आता मी जेवण करून घेते. 1:30 वाजलेले आहेत. छान झालंय, मस्त. मला तर उलटा आता खिचडीपेक्षा वरईचा भातच जास्त मला आवडायला लागलाय. तुम्हाला पण आवडतो का मला नक्की सांगा. काही लोक काय म्हणतात, कसं आता ज्यांना काही जास्त कामं असतात ना, त्यांना भात कसा हे नाही होत ना, तशी खिचडी जरा दमदमीत राहते म्हणून जास्त करून खिचडी खातात. पण मला आता वरईचा भातच जास्त आवडायला लागला. आणि कधीतरी खिचडी पण छान लागते खायला. चला आता मी जेवण करून घेते. तर इथं चाललंय नारळ सोलायचं काम. आम्हाला जायचं देवाला. कुठं ते हा इकडंच आहे, वरती मंदिर आहे इडूआईचं. आपण गेलो होतो ना ग, कधी आता इडू आईचं म्हटलं मी. इडू आईचं मंदिर आहे, तिकडे जायचंय. कशाला गेलतो आपण? नवरात्रीत जात होतो. हा, तरी एकदा व्हिडिओ काढलेला वाटतं तिथं. चला पण जेव्हा व्हिडिओ चालू नव्हते केले मी, आरतीच्या वेळी जायचं. तर केस सुकले ते आता. हा, त्याच्यात तो घेतले प्रसाद वगैरे. चला छान काढतोय व्हिडिओ. तर हे आहे
मग आमची लिटल सई ते काय घेते बाई तू आ काय त्याच्यामध्ये दीपस्तंभ ह्या वर्षीच केलेला आहे हा दीपस्तंभ दीप ज्योत काय असेल छान आहे. तर आहे हे आहे मोठं झाड आणि याला ना असे खूप पारंबे आहेत बघा बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर पारंबे आहेत. बघा सई पण इथं वाजवतीये. पूजा करताय तर आज आहे मंगळवार. तर इथं आहे एडो माता म्हणून, एडो आईच म्हणतो आम्ही, पण एडो माता त्या मंदिरावर नाव आहे. तसं हे एक मंदिर आहे. तर ना म्हणजे मी इथं आल्यापासून आहे ना, आता मला 6-7 वर्ष झाले, पण मी इथं येते. आणि खरं सांगू का, म्हणजे ही दोन्ही मुलं माझी जी आहेत ना, ही ह्याच आईच्या नवसाची आहेत. म्हणजे ऋतूच्या वेळी मी बोलले होते ना का माझी प्री मॅच्युअर झालेली डिलिव्हरी 8व्या महिन्यातच. तर म्हणजे तेव्हा असा मुलगा हो असं नवस नव्हता केला, पण तो तेव्हा जरा सिरियस सांगितला होता ऋतू. तर मी ना देवाला म्हणजे ह्या आईला मंदिरात येणं काही तेव्हा शक्य नव्हतं ना. तर मी ना हॉस्पिटलमध्ये होते का तेव्हाच मी तिथूनच हात जोडून बोलले होते की माझ्या मुलाला म्हणजे माझ्या बाळाला व्यवस्थित कर, सगळं त्याचं व्यवस्थित होऊ दे. तर मग मी तुला एक चांदीचा पाळणा वाहीन, तो पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे पुढं. तर तेव्हा पण मग खरंच मला ही नवसाला आई पावते. आणि माझं म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवस केलाय ना तेव्हा तेव्हा पूर्ण झालेलं आहे. आणि ऋतू झाला तेव्हा तर झालाच. आणि परत मी प्रेग्नेंट राहिले होते, तर मी परत आईला नवस केला होता की सई माझ्या पोटात होती तेव्हा की मला मुलगी होऊ दे, मुलगी झाल्यावरती मी तुला चांदीचा करंडा वाहीन, म्हणजे ते हळदी कुंकाचं जे असतं ना ते. तर ते पण माझं तेव्हा पूर्ण झालं होतं. आणि तेव्हा पण मी तो एक नवस तो पण कम्प्लीट केलेला आहे. आणि इथं मग हा पण एक नवसच होता, आज नारळ फोडायचा होता ते. तर तो पण आज कम्प्लीट झालेला आहे. तर सई मग मी ओढणी घेऊन आले होते, कारण याच्यावरती ओढणी नाही ह्या ड्रेसवर, आणि देवाच्या पाया पडायचं म्हणजे म्हणून मग मी आणलेली पण सईचं लगेच मला पण दे. तर खरं खूप छान सई पण पाया पडत होती. आणि खरंच ना म्हणजे देवाचं वगैरे बघा ना किती छान बसले, किती गोड ओम 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 अशी म्हणत होती. खूप गोड, असं एवढं छान वाटत होतं ना. आणि काय झालं माहिती का, सईची केस आहे ना अशीच विचित्रच राहतात, ती कधी विंचरून पण देत नाही व्यवस्थित. मी गोंडे वगैरे घातले का ते पण ती व्यवस्थित लगेच 5 मिनिटात काढत असते, व्यवस्थित ठेवत नाही. आणि मुलांना पण म्हटलं अरे तुम्ही पण पाया पडा. आणि मी निघाल्यावरती मुलं तर निघतातच माझ्या मागं. आणि मग मी जयकांतला सांगत होते याला की असं देवाच्या याच्यावरून असं कर, असं नारळ फोड, शेंडीची बाजू देवाच्या साईडला कर. आणि इथं लगेच सईला पाणी द्यायचं चाललं होतं, पण सईच्या नाकातच पाणी गेलं इथं. तर ते काय अंदाज येत नाही त्याच्यामुळं. आणि आम्ही पण लहानपणी असं खूप नारळाच्या पाण्यासाठी भांडण वगैरे व्हायचं. आणि ओलं खोबरं तर जाम आवडतं आम्हा सगळ्यांना. तर मग मुलांना म्हटलं, म्हणजे प्रसादात मी आज मला तर मंगळवार होता ना, तर मग हे पण ठेवणार आहे, शेंडीची बाजू जी असती म्हणतात ती देवाला ठेवतात ना. तर मग तिथं खोबरं पण ठेवलं. आणि आता मी शेंगदाणे आणि साखर हा पण प्रसाद नेला होता, मग देवाला पण ठेवला. आणि सगळ्या मुलांना पण तिथल्या तिथं वाटला. आणि असं खरंच देवाच्या ठिकाणी आले की एकदम फ्रेश आणि एकदम छान वाटतं. डोक्यातले काही ताण तणाव सगळे निघून जातात आणि एकदम शांत मस्त. आणि त्यात माझ्यासोबत मुलं असली ना, खरंच मला खूप छान वाटतं. मला जास्त असं मोठ्या लोकांमध्ये बसण्यापेक्षा मला मुलांसोबत बसायला खूप छान वाटतं. कारण मुलांमध्ये काय असं जे असतं ते मुलं छान बोलतात वगैरे, भले त्यांना 2 शिव्या दिल्या तरी काही वाटत नाही. असं म्हणजे शिव्या देते बरं कमी, कधी कधी शिव्या म्हणजे असे डेंजर नाही, येडं विडं असं काही ना काही चालूच असतं. आणि हे प्रत्येकाच चालू असेल मला असं वाटतं. आता कसं जे जे आहे ते मी बोलते असं. तर असं मग मुलांचं ते चाललं होतं की मग, आणि हा पहा
हे बर का, हा जो पाळणा आहे ना तो ऋतू झाला तेव्हाचा आहे. आणि हा जे बघा कुंकू हळदी कुंकाचं याला काय बोलतात करंडा किंवा काय जे ते, आणि आता ते काय झाले बघा तिथं बऱ्याच जणांनी पण बांधलेले वरती, पण हा आपला आहे. आणि वरती वाटतं तो नेहाताईंचा का काय आहे वाटतं, मला नक्की नाही माहित पण मला वाटतं त्यांचाच आहे. तर ह्या आईने मला खरं खूप म्हणजे खूप छान सपोर्ट केला आणि इथून पुढे पण करावं असंच मला वाटतं. आणि आजचा नवस पण एक होता मुलांच्या बाबतच होता, की ते जरा आजारी होते मध्ये म्हणून केला होता मी. तर तो पण छान पूर्ण झाला, म्हणून मग आज नारळ फोडायला आले होते. आणि फक्त खरं श्रद्धा हवी. आणि मी नेहमी देवीला म्हणते की सगळ्यांना म्हणजे प्रत्येक देवाला मी म्हणते सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांना सुखात ठेव आणि माझं डोकं एकदम शांत आणि फ्रेश ठेव, असंच मी म्हणत असते. माझ्या डोक्यात आहे ना छान छान विचार येऊ दे कोणाच्या बाबतीत, असंच माझं नेहमी देवीकडे मागणं असतं, कोणत्या पण देवाकडं हात जोडले का मी डायरेक्ट कधी कधी म्हणते सगळं चांगलं हो, असंच माझ्या तोंडातून निघतं. तर असं. आणि हे लहानपणीच्या आठवणी खूप छान बरं का, आम्हाला तर एवढं आम्ही लहानपणी लई खेळायचं, पण मला आता जमते की नाही काय माहिती. आणि मुलांचं बघून सई पण लगेच का आई माझं पण आई आई मला पण खेळायचंय, तर तिला म्हटलं अगं सई तुला नाही जमणार नाही जमणार, पण आता पहा तिचं चाललंय. पण तरी तिची समजूत काढण्यासाठी जे एकाने वरती धरलं तिला आणि म्हटलं सोडू नको नाही तर खाली पडेल असं. बघ ते ट्राय करून जमलं तर जमलं, नाही तर माझ्या वाजवानी नाही झाडच खाली नाही ना बिस्किटचा पुडा पारंबी ही झाड आहे अगं तिला काय खाली ही चांगली इडे काढ चुकलं घे इथून हे जमणार आहे मला नाशर माऊ तर फक्त माऊ म्हण आई पायवर का चपला पडली जमलं पायवर घ्यायचे ना नाही जमत माऊ म्याऊ शेवटचा. तर चला आता चाललोय आम्ही घरी, खेळलो बिळलो इथं जरा पारंब्यांसोबत झोका आणि आता चाललोय घरी. तर तू आलाच नाही अजून शाळेतून, आज त्याला लयच उशीर झालाय. आणि जवळच आहे इथं बघा, तिथं ना तिकडं घर आहे त्याच्यामुळं जवळच आहे, काही लई लांब नाहीये. नवरात्रीत आलो होतो आम्ही, नवरात्रीमध्ये हा तुम्हाला आरती वगैरे त्याचा व्हिडिओ केलेला शेअर आहे, इथंच येत होतो तेव्हा पण. तर चला आता जातो, निघतो घरी. ऋतू आलाय तर मी पाहते, 4:30 वाजले ते. बघितल्या कशी पळती पा. दादा 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 ए ऋतू, तो ना गपचूप लपलाय कुठं तरी. असं म्हणती दादा दादा. तर आम्ही देवाच्या पाया पडून येत होतो, तर तितक्यात पडून ऋतू पण आला आणि लगेच इथे लपला. त्याला नेहलो नाही म्हणून तो रुसलेला होता. तर जाऊ दे, मुलांचं असं चालतंच. तर त्याची आम्ही समजूत काढत होतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.